नमस्कार, स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनलमध्ये। मनन करा, विचार करा आणि सत्य जाणून घ्या। इंदिरा गांधी शाळेत सावित्रीबाई फुले योजनेअंतर्गत साहित्य वाटप। माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे यांचे शैक्षणिक व पर्यावरणपूरक योगदान। मूर्तिजापूर, प्रतिनिधी विलास सावळे। दिनांक ऑगस्ट 12, 2025 येथील इंदिरा गांधी नगर परिषद प्राथमिक विद्यालयात सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले माजी नगराध्यक्ष आणि नवनियुक्त अध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे यांचे महत्त्वपूर्ण योगदान। त्यांनी केवळ साहित्य वाटपच केले नाही, तर आपल्या स्वखर्चाने शाळेच्या आवारात वृक्षारोपण करून पर्यावरणाबद्दलची आपली बांधिलकीही जपली। त्यांच्या या पुढाकारामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच दिशा मिळाली। मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचा गौरव। ऑगस्ट 12, 2025 रोजी झालेल्या या कार्यक्रमात द्वारकाप्रसाद दुबे यांचे स्वागत करण्यात आले। यावेळी शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते, ज्यात कैलाश महाजन, इब्राहिम भाई घाणीवाले, संजय गुप्ता, सुभाष भाऊ देशमुख, अजबराव वहिले, चंदन शेठ अग्रवाल, गजानन दुर्तकर, गणेश जळमकर, नारायण गुप्ता आणि दिगंबर दीक्षित भैया यांचा समावेश होता। या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला आणि कार्यक्रमाची शोभा वाढली। यावेळी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षिका देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। द्वारकाप्रसाद दुबे यांच्या या योगदानाबद्दल उपस्थितांनी त्यांचे विशेष कौतुक केले। त्यांच्या पुढाकारामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक जयदीप सोनकासकर, प्रदीप झोडपे, राजेश जोशी, तसेच शास्त्री सर, मोहिते सर, देवीकर आणि गचके भाऊ आदी मान्यवर उपस्थित होते। द्वारकाप्रसाद दुबे यांच्या या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी एक सकारात्मक संदेश गेला आहे। आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। अधिक बातम्यांसाठी पाहत रहा मॅक्स मंथन डेली न्यूज। नमस्कार। मॅक्स मंथन न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। चॅनल आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।